हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण तिसऱ्या दिवशी भेटतोय. आपण अध्याय तिसरा कर्मयोगचं आपण आज अध्ययन करणार आहोत. तर कर्मयोग म्हणजे काय, तर कृष्णांबरोबर जोडून घेणे याला कर्मयोग असं म्हटलेलं आहे. कर्मांच्या द्वारे कृष्णांबरोबर जोडलं जाणं म्हणजे कर्मयोग. तर आपण अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया. त्यांच्या चरणी कृष्ण भक्ती प्राप्त व्हावी म्हणून आशीर्वाद घेऊया त्यांचे आणि पुढे अध्ययन वर्गाकडे वळूया. सर्वात प्रथम मी मंगलाचरण म्हणते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या आणि सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला, ज्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकतो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ मला समजावून सांगितला आणि मी माझा अभ्यास पुढे चालू ठेवावा यासाठी मला सतत माताजी प्रोत्साहन देत राहतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजींना प्रणाम, तसंच उपस्थित भक्तगण सर्वांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आपण आशीर्वाद घेऊया, ज्यांनी आपल्याला भगवद्गीता आपल्याला समजेल अशा स्वरूपात आपल्या समोर ठेवली आहे, त्यामुळे आपण हे अध्ययन करतोय. आता कालच्या अध्यायामध्ये गीतेचं सार हा अध्यायाचं नाव होतं. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं बरं, तर कालच्या अध्यायापासून कृष्ण बोलू लागले आणि अर्जुनाने युद्ध न करण्याची जी 5 कारणं दिलेली होती, पहिलं कारण दिलं होतं करुणा किंवा दया. त्यावर कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं की तू शरीराचा शोक करू नकोस, दया करायची असेल तर तू आत्म्यावरती कर. मग दुसरं कारण अर्जुनाचं होतं युद्ध न करण्याचं की आनंद नाही. त्यावेळी कृष्णाने त्याला ज्ञान दिलं होतं की तू युद्ध जिंकलास तर तुला राज्याची प्राप्ती होईल, तू सम्राट होशील, आणि जर का तुला वीरगती प्राप्त झाली युद्ध करताना तरी तू स्वर्गात जाशील, म्हणजे आनंदच आहे. त्याच्यानंतरचं तिसरं कारण त्याने सांगितलं होतं की पाप लागेल मला. तर त्यावेळेला कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं की भक्तीमध्ये केलेल्या कुठल्याही कार्यामध्ये पाप लागणार नाही. हनुमानांचं उदाहरण आपण बघितलं होतं, त्यांनी लंका जाळली पण त्यांना पाप लागलं का, नाही, कारण त्यांनी प्रभू रामचंद्रच्या सेवेमध्ये ते कार्य केलेलं होतं. मग चौथं कारण त्याने दिलं होतं की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. मग कृष्णांनी त्याच्यावरती ज्ञान दिलं की माझ्या भक्तीत माझ्या आदेशानुसार तू कार्य केलंस तर तुझ्या पितरांचं, परिवाराचं, समाजाचं, सगळ्यांचं मी कल्याण करेन आणि तू कर्तव्य करून इतरांच्या समोर आदर्श ठेव तुझा.
आणि शेवटचं कारण होतं असमंजस. आता त्यावर कृष्णांनी ज्ञान दिलं होतं की तू दृढ निश्चयाने मी सांगितलं तसं कर, मी तुझा गुरु आहे आणि जो आदेश मी तुला देईन तसं तू कर. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, निश्चयात्मक बुद्धी ठेव आणि युद्धाला तयार हो. आता त्यानंतर आपण ह्या आजच्या अध्यायाकडे वळतोय. आजचा अध्याय आहे कर्मयोग. आता इथे कर्मयोगाबद्दल आपण शिकणार आहोत. कर्माद्वारे कसं कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. कर्मयोग म्हणजे इतर देवी देवतांबरोबर जोडलं जाणं नसून कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. आता काय बरं आजच्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत ते आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाचे काही प्रश्न आहेत. त्याला काही प्रश्न पडले, तो विचारतोय कृष्णांना. आपण म्हटलं होतं विद्यार्थी आहे आणि अभ्यास करतो आहे तर त्याला प्रश्न पडलेच पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे त्याला. तर त्याप्रमाणे त्याचा पहिला प्रश्न आहे की मी त्याग करू की कर्म करू. आणि अर्जुन कृष्णांना सांगतो की मला एकच काहीतरी सांगा की मी कर्माचा त्याग करू की कर्म करू, म्हणून एकम वद असं म्हटलेलं आहे. मग दुसरा प्रश्न आहे की निष्काम कर्म श्रेष्ठ आहे की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. आता इथे अर्जुनाला काय वाटतंय की कर्म त्याग करून मी ज्ञानयोग करेन म्हणजे ज्ञान संपादन करेन. मग त्याला कृष्ण सांगतात की ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग कर्मकांड ते कर्मयोग बघा. आता दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण कर्मकांडाबद्दल बोलतात अर्जुनाकडे, त्याला फळ दाखवतात. पण आजच्या अध्यायामध्ये कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत कृष्ण घेऊन जाणार आहेत अर्जुनाला. जेव्हा अर्जुनाने कारण सांगितलं होतं युद्ध न करण्याचं की मला आनंद नाही असं, जेव्हा त्याने कारण सांगितलं तर त्यावेळेला कर्मकांडाचं ज्ञान कृष्णांनी दिलं होतं. काय म्हणाले होते कृष्ण की तू जर का युद्ध जिंकलास तर तुला राज्याची प्राप्ती होईल म्हणजे तू सम्राट बनशील, आणि युद्धामध्ये हरलास, मृत्यू पावलास, तू स्वर्गलोकी जाशील. आणि म्हणजे फळ दाखवलं त्याला, काय लाभ आहे तोच सांगितला होता. पण इथून आता कृष्ण अर्जुनाला काय ज्ञान देणार आहे की तू माझ्यासाठी कर्म कर म्हणजे कर्मयोग कर. चौथा प्रश्न होता, त्या चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कृष्ण सांगितले होते की ज्याच्यामध्ये कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असं त्याचं कारण होतं. त्यावेळेला कृष्ण म्हणाले होते की तू युद्ध केलंस तर कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाही. कसं आहे, तू कुरुवंशी राजपुत्र आहेस, क्षत्रिय आहेस, समाजातले सगळे तुझ्याकडे बघतायत. तू जर का आपलं कर्तव्य निष्ठेने करून सामान्य जनतेपुढे उदाहरण घालून दिलंस तर तेही आपले कर्तव्य करतील. नाही तू जर का युद्धातून माघार घेतलीस तर ही लोकही आपली कर्तव्य पार पाडणार नाहीत. आणि पाचवा त्याचं कारण होतं की मला माझी ह्या अध्यायामध्ये आता अर्जुन विचारतोय की मला माझ्या कर्तव्य करायची आहेत, पण मी ती कर्तव्य का करू शकत नाही. मला कुठली अशी गोष्ट आहे की जी मला कर्तव्य करण्यापासून थांबवते. माझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे. तर आता कृष्ण एक एक करून उत्तर देणार आहेत, आपण बघूया. आता ह्या चित्रामध्ये एक मिनिट, स्लाइड मी घेते. हा, आता या चित्रामध्ये तुम्हाला एक रस्त्याचा दिशादर्शक असा एक खांब दाखवलेला आहे आणि त्यावरती लिहिलेलं आहे बघा, तीन दिशेला तीन ते बाण आहेत. दिस वे, दॅट वे अँड द अदर वे. आता हे वाचल्यावर आपणही गोंधळात पडू की आपल्याला नक्की कुठे जायचंय हे काही क्लिअर होणार नाही. अर्जुनाची देखील हीच परिस्थिती आहे अशीच नेमकी. आता काल कृष्णांनी अर्जुनाला काल काय ज्ञान दिलेलं होतं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्म्याचा आकार किती आहे आपण समजून घेतला होता की केसाच्या टोकाचा 10,000वा भाग, म्हणजे किती सूक्ष्म किंवा लहान आहे आत्मा. आता अर्जुन कसा विचार करतोय की मी तर शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि ह्या आत्म्याचा आकार किती आहे तर अतिशय सूक्ष्म, एवढा लहान आहे. तर ह्या आत्म्याला कशाला पाहिजे राज्य. आता इथे बघा अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये, कृष्णांनी दिलेलं ज्ञान तो ऐकतोय, पण युद्ध न करण्याच्या वेगळ्या वेगळ्या सबबी देतोय. म्हणून अर्जुन काय म्हणतो की आत्म्याला राज्य कशाला पाहिजे. काल कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं, आत्म्याचे वेगवेगळे गुणधर्म सांगितले की आत्मा कसा आहे, शाश्वत आहे, नाश पावत नाही, त्याला कोणी कापू शकत नाही, जाळू शकत नाही. मग कृष्ण काय म्हणाले होते की स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. 40वा श्लोक होता बघा दुसऱ्या अध्यायातला. की या भक्तीच्या कार्यामध्ये कुठलीही हानी किंवा रास नाही. उलट आपण थोडेसे जरी प्रगतीने मनुष्याचं मोठ्या भयापासून संरक्षण होतं. कुठलं भय म्हटलं होतं आपण की अधःपतनाचं भय, प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म होत नाही. तर इथे कृष्ण काय सांगतात की कर्म केल्यानेच तुझं रक्षण होईल. आता बघा अर्जुनाने जी कारणं दिली होती युद्ध न करण्याची, त्यातलं पहिलं कारण देतो तो दया किंवा करुणा. तो म्हणत होता हे सगळे माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत माझे. आता ह्यांना काही मी मारू शकत नाही, हे माझ्या दयेचे पात्र आहेत. मग त्यावर कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. मग अर्जुन काय म्हणाला
की आता या युद्धामध्ये मला माझ्या स्वजनांची हत्या करावी लागेल, जे पाप आहे. त्यावर कृष्ण त्याला ज्ञान देतात की भक्तीमध्ये केलेलं कार्य आहे हे पाप नाहीये. मग अर्जुन म्हणतो की पहिलं तुम्ही मला काय सांगितलं, ज्ञान दिलं. आता म्हणताय तुम्ही कर्म करा. आता मी नेमकं काय करू, आत्म्याचं ज्ञान घेऊ की मी म्हणजे ज्ञानी बनू मी ज्ञान घेऊन, का मी आता भक्तीमध्ये कार्य करू. आता कसं आहे, अर्जुनाचा इथे गैरसमज झालेला आहे. अर्जुन विचार काय करतोय, म्हणजे कृष्ण त्याला युद्ध करायला तयार करतात, पण अर्जुनाला असं वाटतंय की भक्तीमध्ये कर्म करायची नसतात. म्हणून तो कृष्णांना काय म्हणतो की एकम वद. आता निश्चितपणे मला सांगा की मी भक्ती करू की मी युद्ध करू. आता अर्जुनाचा समज काय झालेला आहे की भक्ती करणं म्हणजे काहीही न करता बसणं, म्हणजे कर्म सोडून बसणं किंवा कर्म संन्यास म्हणजे भक्ती, असं अर्जुनाला वाटतंय. पण आता वास्तविकपणे हे चुकीचं आहे. आपल्याला माहितीये श्रीला प्रभुपाद जे आहेत ना, भक्तीचं वर्णन डिव्होशनल सर्व्हिस असं करतात. डिव्होशन असं करत नाही, डिव्होशनल सर्व्हिस असा शब्द आहे, म्हणजे कुठेतरी कृती त्याच्यामध्ये आहे, ऍक्शन आहे कुठली तरी. हा तर कर्म आता युद्ध युद्ध म्हटलं तर कसं आहे, सकाम कर्म आहे बघा. सकाम कर्म म्हणजे काय, कुठल्या तरी हेतूने केलेलं हे कर्म आहे. राज्य प्राप्तीचा हेतू असतो, संपत्ती वाढवण्याच्या हेतूने केलेलं हे काम आहे, म्हणून ते युद्ध आहे. आता अर्जुन काय विचारतोय की तुम्ही मला हे सकाम कर्म का करायला सांगता आहात. अर्जुनाला वाटतंय काय की भक्तीमध्ये कर्म करावी लागत नाही. आता कृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे ज्ञान देणार आहेत की कर्म कर्मामध्ये म्हणजे भक्तीमध्ये आपण कर्म केलं तर हे कर्मयोगामध्ये बदलू शकतो. आता ही झाली बॅकग्राऊंड. ह्याच्यावर पुढे आता आपण हा कर्मयोग शिकणार आहोत. हा, आता इथे श्लोक आहे, एक मिनिट मी वाचते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरम इंद्रियार्थ विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. दीपांजली माताजी आहेत? नाहीये, बरं, हरकत नाही. कर्मेंद्रिय संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. आता या चित्रामध्ये एक माणूस दाखवलाय बघा, त्याची वेशभूषा केशभूषा आपण बघितली तर आपल्याला त्याच्याकडे बघितल्यावरती तो एक साधू आहे असं वाटतं. पण त्याच्या हातामध्ये सिगरेट आहे, मोबाईल आहे, म्हणजे हा दांभिक साधू वाटतोय. आता ह्याची वेशभूषा तर साधूची आहे, म्हणजे जणू त्याने भौतिकाचा त्याग करून संन्यास घेतलेला आहे. पण ह्याचं मन मात्र अजूनही भौतिकातच रमतंय, म्हणजे मिथ्याचार करतोय हा. आणि कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. बघा, मिथ्याचारी व्यक्ती जो असतो ना तो भक्तीमध्ये राहू शकत नाही. आता आपण समजून घेऊया की आपण बघा कुटुंबामध्ये राहतो, आपण आपल्याला मित्र परिवार आहे, घर नोकरी व्यवसाय असतो आपला. पण ह्या सगळ्या शरीराशी संबंधित गोष्टी आहेत. आता आत्म्याला ह्यातलं काहीच नको असतं. मग कृष्ण काय सांगतात की तुम्हाला जर का भौतिक जगामध्ये रमायचं असेल, इंद्रिय उपभोग करायचा असेल तर ते तुम्ही करा, पण आत्म्याच्या संतुष्टीसाठी मात्र तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. पण मिथ्याचार करू नका, सदाचारी व्हा, भक्ती करा आणि मग माझ्याकडे या. आता इथे कृष्ण काय सांगतात की कर्मसन्यास, कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि कर्मयोग यामध्ये श्रेष्ठ काय आहे, तर कर्मयोग आहे. बघा, कर्मसन्यास करणं म्हणजे कर्माचा त्याग करणं पूर्णपणे, हे शक्य आहे का आपल्याला. कोणी एक सेकंद तरी कर्माच्या शिवाय राहू शकत नाही. आता श्वास घेतो हे पण एक कर्म आहे. शरीराच्या ज्या मूलभूत गरजा असतात, तहान, भूक, झोप, मलमूत्र विसर्जन, ही सर्व कर्म आहेत. मग कृष्ण म्हणून कृष्ण काय म्हणतात की कर्मसन्यास कोणीच करू शकत नाही, ज्याने त्याने आपली निर्धारित कर्म ही केलीच पाहिजेत. आता श्रीला प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला समजवतात की जोपर्यंत हृदय शुद्धी झालेली नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने संन्यास घेऊ नये. कारण तो मिथ्याचार होतो, हृदय शुद्धी झालेली नाहीये आणि संन्यास घेतला तर मग त्याचं मन मात्र अजूनही इंद्रिय विषयातच अडकलेलं असणार आणि इंद्रिय तृप्तीचेच विचार करत असणार. म्हणजे तो राहत असेल हिमालयामध्ये, पण मन तर कसं, हे करू का, इथे जाऊ का, ते करू का, ह्याच्यामध्येच गुंतलेलं आहे, कारण अजून हृदय शुद्धी झालेली नाहीये. पण भक्तिमय सेवा ही कशी आहे, ती करता करता म्हणजे आपण कर्म करता करता आपली हृदय शुद्धी होऊ शकते. आता म्हणजे कुटुंबामध्ये राहून आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपण हे करू शकतो हृदय शुद्धीचं काम. त्यासाठी पहिल्यांदा हृदय शुद्धी होण्याची गरज नसते.
आता भक्ती करता करता आपली हृदय शुद्धी अशा प्रकारे आपण करू शकतो भक्तिमय सेवा करत असताना. आता एखादा आजारी मनुष्य असेल, तो कसा औषध घेत घेत तो बरा होतो, तसंच आहे अगदी. त्यामुळे कर्मसन्यास योग्य नाहीये. म्हणजे आता घरद्वार सोडायचं आणि हरिद्वारला जायचं, हा उपाय बरोबर नाही. तर भक्ती करता करता कर्म करत आपल्याला हृदय शुद्धी आपण करू शकतो. आता हा जो चित्रातला साधू आहे ना, तो हृदय शुद्धी न होताच त्याने संन्यास घेतलेला आहे. त्यामुळे त्याचं मन मात्र अजूनही विषय वस्तूमध्येच अडकलेलं आहे. नशा करण्याची त्याला सवय, सिगरेट ओढताना दिसतोय, त्याला मिथ्याचार असं म्हटलंय. आणि हा स्वतःलाच धोका देतोय. पुढचा श्लोक बघू आपण. आणि एका स्क्रीनवरती, हा इथे ना एक गोष्ट आहे, भागवतमच्या 5व्या स्कंदात आलेली ही गोष्ट आहे. एक मिनिट, हा स्लाइड लोड नाही झाली का? हा, भागवतमच्या 5व्या स्कंदात आलेली ही गोष्ट आहे, भरत महाराजांची गोष्ट आहे. भरत महाराज हे एक क्षत्रिय होते आणि अतिशय कुशल असे राजा होते. आपल्या त्यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असं हे नाव मिळालेलं आहे. ते प्रजेवरती खूप प्रेम करत होते आणि त्याचबरोबर एक ते कृष्ण भक्त पण होते. आता राजाची कर्तव्य करत असताना त्यांना भक्ती करण्यास वेळ मिळत नसे. म्हणजे मंदिरात जायला, जप करायला, ग्रंथ वाचून ज्ञान संपादन करायला त्यांना वेळ मिळत नसे. तर जेव्हा त्यांची आता मुलं मोठी झाली, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण राज्याचा त्याग करायचा, भक्ती करायची जाऊन जंगलामध्ये. आता होम हवन करायचं, ज्ञान संपादन करायचा, जप करायचा, म्हणून त्यांनी आपल्या आता मुलांना राज्यकारभार शिकवला. मग आपल्या पत्नीची, मुलांची परवानगी घेतली आणि ते वनामध्ये गेले. आता वनामध्ये कुटी बांधून ते राहू लागले एकटे. मग एक दिवस कसलासा आवाज आला म्हणून त्यांनी बाहेर येऊन बघितलं, तर एक गर्भवती हरिणी त्यांना दिसली, जिच्या मागे वाघ पडलेला होता. आता वाघाला घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी त्या पळता पळता त्या हरिणीने एका नदीमध्ये उडी घेतली. आता नदीमध्ये उडी घेताच तिने एका पिल्लाला जन्म दिला. आणि नदीमध्ये उडी घेतलेली बघून तो वाघ माघारी फिरला. मग या भरत महाराजांनी पटकन जाऊन त्या पिल्लाला पाण्यातून बाहेर काढलं, नदीतून बाहेर घेऊन आले, त्या हरिणीला वाचवण्यासाठी गेले. पण त्या नदीचा प्रवाह एवढ्या जोरात होता की ती हरिण मात्र ते वाहून गेलं. आता भरत महाराजांनी ह्या हरणाच्या पिल्लाला जेव्हा बाहेर घेऊन आले, त्या आई विना पिल्लाची ते खूप काळजी घेऊ लागले. पिल्लू हळूहळू मोठं होऊ लागलं. भरत महाराजांचं मात्र सगळं लक्ष सदैव या पिल्लावरच असे. होम हवन करीत असतील तरी ते पिल्लावर लक्ष ठेवून होते. आता जसं पिल्लू मोठं होऊ लागलं तसं ते गवत चरण्यासाठी लांब लांब जाऊ लागलं. आता त्याच्या काळजीमध्ये मात्र भरत महाराजांचं साधनेतलं सगळं लक्ष उडालं. त्यांचं अजिबात साधनेमध्ये लक्ष लागेना. भरत महाराज क्षत्रिय होते आणि क्षत्रियाचा धर्म असतो की प्रजेचंच नाही तर राज्यातल्या पशुपक्ष्यांचं पण रक्षण करायचं. त्यामुळे आता त्या हरणाच्या पिल्लाचं रक्षण करण्यामध्ये ते गुंतले आणि भक्तीकडे त्यांचं आता पूर्णपणे दुर्लक्ष झालं. काही काळ निघून गेला, यथावकाश हरणाचं पिल्लू मोठं झालं आणि भरत महाराज वृद्ध झाले. आता देहत्याग करण्याच्या वेळी पण त्यांना मनामध्ये या हरणाचीच काळजी होती. त्यांचा पुढचा जन्म आता त्यांना हरणाचा मिळाला. म्हणून इथे कृष्ण काय सांगतायत की तुम्ही तुमची कर्तव्य जिथे आहात तिथून पार पाडा, भक्ती करत माझ्या सेवेमध्ये राहा, माझी प्राप्ती करून घ्या. आता म्हणून कृष्ण अर्जुनाला इथे समजवतात की तू वनामध्ये जाऊ नकोस. कारण ज्ञान संपादन करायला तू जंगलात जरी गेलास तरी तुझ्या मनाचं तू काय करशील? तू क्षत्रिय आहेस आणि युद्धातून पळून गेल्याने समाज तुझी निंदा करेल, थट्टा करेल आणि ते तुला सहन होणार नाही. आणि तुझं लक्ष अजिबात ज्ञान संपादन करण्यामध्ये लागणार नाही. आता हे जे भरत महाराज होते ना, जरी त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला ना, तरी कृष्णाची कृपा होती. आपण दुसऱ्या अध्यायातला 40वा श्लोक जो बघितला ना, नेहाभिक्रमण नाशोस्ती, की आध्यात्मिक प्रगती आपण या जन्मात अल्पशी जरी प्रगती केली असेल ना, तरी कृष्ण ती जपून ठेवतात. आता हरणाच्या जन्मातही ते एका आश्रमाजवळ राहू लागले. हिरवा चाऱ्यावर आसक्ती होऊ नये म्हणून सुकी पानं वगैरे खाऊन ते आश्रमाचे प्रसाद म्हणा किंवा ते हरिनामाचं कीर्तन त्यांच्या कानावर पडत असे. आणि त्याच्या पुढचा जन्म त्यांना माणसाचा मिळाला. त्यांना जड भरत म्हणून ते ओळखले जात होते त्या ह्याच्यामध्ये, त्या जन्मामध्ये. आणि त्या जन्मात त्यांना भगवत प्राप्ती झाली. त्या कथेवरून आपल्याला वेदव्यासांनी काय इशारा दिलाय, चेतावणी दिलेली आहे
की इंद्रिय कशी आहे, खूप बलवान असतात. आपल्याला जरी वाटलं ना की इंद्रिय आपण संयमित केली आहे, पण असं होत नाही. श्रीला प्रभुपाद सांगतात की कलियुगामध्ये कर्मसन्यास कोणी घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला गुरु साधू आणि शास्त्र यांच्याबरोबरच जोडून घेतलं पाहिजे, त्याने माणसाचं पतन होणार नाही. आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊया की भरत महाराज हे भक्तीच्या 9 ज्या पायऱ्या आहेत त्यातल्या 8व्या पायरीवर म्हणजे भावभक्तीच्या पायरीपर्यंत पोहोचलेले होते, प्रगती केलेली होती. पण तरीही त्यांचं बघा, म्हणजे ते त्या हरणाच्या पिल्लामुळे आसक्त झाले, पण कृष्णांनी त्यांची भक्ती जपून ठेवली. हरणाचा जन्म जरी मिळाला तरी गत जन्मात केलेल्या गोष्टीची त्यांना स्मृती होती. नाहीतर असं कधी हरण आपण बघितलंय का की जे हिरवा चारा सोडून आता सुकी पानं खाईल, किंवा ज्याला हरिनाम ऐकण्यामध्ये रस असेल? असं नाही. तर ही व्यवस्था जी आहे ना, ही कृष्णांनी केली होती, हे आपण लक्षात ठेवूया. आता इथे पुढे एक अजून गोष्ट आहे. ओरिसामधील एक राजा होते. त्यांचं नाव होतं राजा रुद्र प्रताप. त्यांची ही गोष्ट आहे जगन्नाथपुरीमध्ये. आता हे पण एक मोठे कृष्ण भक्त होते, राजा रुद्र प्रताप. एकदा त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू इथे जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्याला आलेले आहेत. मग आपल्या सेवकांबरोबर ते महाप्रभूंना भेटण्यासाठी निरोप पाठवतात. आता चैतन्य महाप्रभू त्या सेवकांना विचारतात की तुम्ही कुठून आलेला आहात? मग हे सेवक त्यांना सांगतात की आम्ही राजाकडून आलेलो आहे. मग जेव्हा त्यांना कळतं की हे राजाचे सेवक आहेत, तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की मी संन्यास आश्रमामध्ये आहे आणि कुठल्याही गृहस्थाश्रमीय व्यक्तीला मी भेटत नाही. राजाचे सेवक परत जातात राजाकडे आणि काय झालं ते सगळं सांगतात. आता राजा स्वतः जाऊन चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांना भेटून काही होतं का बघायचं ठरवतो. त्यांना राजाला खूप भेट घ्यायची असते चैतन्य महाप्रभूंची. आता ज्या वेळेला राजा स्वतः जातो तेव्हा चैतन्य महाप्रभूंचे शिष्य म्हणतात की तुम्हाला ते नाही भेटू शकणार. त्यांनी सांगितलंय तुमच्या सेवकांना, पण त्यांचं दर्शन मात्र तुम्हाला पुरीच्या रथयात्रेमध्ये होऊ शकतं. यात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू या रथयात्रेमध्ये भाग घेतात, तेव्हा तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. आता हा राजा असतो, तो ओरिसाचा राजा असतो आणि तो स्वतःच या रथयात्रेचं आयोजन करत असतो. आणि हा रथ ज्या रस्त्याने जातो म्हणजे तिथे सफाई करण्याचं, झाडायची सेवा हा राजा स्वतः घेतो. आणि चैतन्य महाप्रभू आता राजाला बघतात की हा एक राजा आहे, तरीही तो कृष्णाच्या सेवेमध्ये आहे, ते बघून ते अतिशय आनंद होतो त्यांना आणि ते स्वतः या राजा रुद्र प्रतापकडे जातात बोलायला. तर आपण इथे लक्षात घेऊया की जेव्हा आपण मिथ्याचारी नसतो तेव्हा कृष्ण आपल्या जवळ येतात आणि आपला उद्धार करतात. आता इथे काय सांगितलंय की बऱ्याच वेळेला असं होतं की इंद्रिय आपली संयमित नसतात, पण इंद्रिय संयमनाच्या प्रयत्नाला इथे महत्व दिलेलं आहे. कृष्ण काय सांगतायत की एखादा भक्त अजूनपर्यंत त्याची इंद्रिय संयमित झालेली नाहीयेत, पण तो प्रामाणिकपणे जर का प्रयत्न करत असेल ना, तर त्या मिथ्याचारी व्यक्तीपेक्षा त्याला श्रेष्ठ समजलं जातं. इथे बघा ह्याचा अनुवाद आपण वाचूया. या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजे कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे प्रयत्नांना महत्व आहे. आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघा मिथ्याचार करत होता तो मनुष्य, त्याची हृदयशुद्धी झाली नव्हती, पण तो देखावा करत होता. इथे प्रामाणिकपणे प्रयत्नांना महत्व दिलेलं आहे. हा. यज्ञार्थकर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. आता बघा, आपल्याला हृदय शुद्धी करायची आहे, कर्माच्या फळामधून आपल्याला अनासक्त व्हायचंय, अलिप्त व्हायचंय, म्हणजे कर्माच्या फळांची आसक्ती ठेवायची नाहीये. तर हे कसं शक्य होईल? तर या श्लोकाद्वारे कृष्ण आपल्याला सांगते. बघा, पाप आणि पुण्य ही कशी आहे, ही दोन्ही मनुष्याला बद्ध करणारी आहेत. पाप आणि पुण्य या कर्माच्या प्रतिक्रिया किंवा कर्माची फळं आहेत आणि ते भोगण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. पुनर्जन्म म्हणजे शरीर धारण करावं लागतं. आता हे शरीर माणसाचं असेल, प्राण्याचं असेल, अगदी वृक्षाचं पण असू शकेल, ते आपल्या इच्छा आणि कर्मानुसार ठरतं. आता खूप चांगली कर्म केली असतील एखाद्याने, त्याला पुण्य प्राप्ती होईल, स्वर्ग लोकात जाईल, पण त्याचा पुण्याचा संचय क्षीण झाला, संपला,
की तो परत पृथ्वी लोकामध्ये जन्म घेईल. मग आपण चांगली कर्म करायची नाहीत का? असं नाहीये. या श्लोकात कृष्ण आपल्याला काय समजवत आहे, की कृष्णांच्या आनंदार्थ, कृष्णांच्या संतोषार्थ किंवा श्री विष्णूंच्या आनंदार्थ आपल्याला काम करायचे, कर्म करायचे. जसं की आता गरिबांना एखादा दान करत असू आपण, पुण्यप्राप्ती करत असू, तर आता आपल्याला काय करायचंय? प्रथम अन्न कृष्णांना अर्पण करायचंय आणि मग प्रसाद सगळीकडे वाटायचा. म्हणजे तेच कार्य आहे. पण आता काम आपण कसं केलं? पहिलं ते भगवंतांच्या बरोबर जोडलं आणि श्री विष्णूंच्या बरोबर जोडून आपल्याला आपण तो प्रसाद सगळ्यांना वाटला. म्हणजे इथे सोडायचं काहीच नाहीये, पण आपण श्री विष्णूंच्या बरोबर जोडायचंय इथे. आता गृहिणी आहेत बघा, गृहिणी कुटुंबासाठी स्वयंपाक करतात. तर ते अन्न आपण प्रथम कृष्णांना अर्पण करावं, किंवा जे माताजी प्रभूजी आता व्यवसाय करत असतील, नोकरी करत असतील, तर त्यांनी आपल्या अर्थार्जनातला काही भाग कृष्ण सेवेत द्यावा. म्हणजे आपल्या जे मित्र परिवार आहेत, नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, यांना कृष्ण भावनेमध्ये जोडावं. असे अनेक कार्य आपण करू शकतो, ज्याद्वारे आपण भगवंतांबरोबर जोडून घेऊ शकतो. कुठलंही कार्य आपल्याला सोडायचं नाहीये. तेच कार्य करण्याची पद्धत बदलली की ते कृष्णांबरोबर आपण जोडू शकतो. आता हे असं केल्याने काय होतं? आता सकाम कर्म म्हणजे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी केलेलं कर्म आपल्याला बंधनामध्ये अडकवतो. पण हेच काम जेव्हा आपण निष्काम कर्म करतो, कृष्णांच्या आनंदासाठी करतो, तर त्या फळाची इच्छा न ठेवता करतो, म्हणजेच भगवंतांच्या बरोबर जोडतो. असं केल्याने आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही, हे आपण लक्षात घेऊया. इथे ना यज्ञ असा शब्द आलेला आहे. यज्ञ म्हणजे काय? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? आपण यज्ञ हा शब्द खूप ऐकलेला असतो. कोणी सांगू शकेल यज्ञ म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? बरं, यज्ञ म्हणजे काय? की श्री विष्णू किंवा कृष्णांच्या प्रित्यर्थ केलेलं कार्य म्हणजे यज्ञ, असं शास्त्रातला अर्थ आहे. आता इथे नियत कर्म असा पण शब्द आलेला आहे. म्हणजे अर्जुन कसा आहे? क्षत्रिय आहे, क्षत्रिय योद्धा आहे. युद्ध करणं हे त्याचं नियत कर्तव्य आहे. त्याने ब्राह्मणाचं कार्य नाही करायचं, कर्तव्य नाही करायचं. म्हणजे मंदिरात जाऊन पूजा करायची, लोकांना ज्ञान द्यायचं, हे त्याचं कर्तव्य नाही. तो क्षत्रिय आहे. त्याचं नियत कर्तव्य काय आहे? राज्याचं संरक्षण करणं, युद्ध करणं, हे त्याचं कर्तव्य आहे. आता इथे चित्रात तुम्ही स्लाइडमध्ये जर का बघितलं तर तुम्हाला युधिष्ठिर महाराज दाखवलेत. राजसूय यज्ञाचा प्रसंग आहे तो. आता राजसूय यज्ञानंतर ते राज्य करणार आहेत महाभारताच्या युद्धानंतर. तर ते कसं राज्य करणार आहेत? तर मी कृष्णांचा सेवक आहे, कृष्णांच्या आनंदासाठी ते राज्य करणार आहेत आणि त्यासाठी ते नारद मुनींकडून मार्गदर्शन घेताना दाखवलेत. आता राजा हा असा असतो बघा, की युधिष्ठिर स्वतःला राजा समजत नव्हते, कृष्णाचा सेवक मानत होते आणि कृष्णांच्या आनंदार्थ ते राज्य करणार होते. जे राजा असून सुद्धा कर्तव्य पालन ते कसं करतायत हे बघा. त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होतील. आता राजसूय यज्ञ याचं अधिपती त्यांनी कृष्णांना बनवलंय, सिंहासनावरती कृष्ण बसले, तर आता कृष्णांना कसं मी संतुष्ट करू? म्हणून युधिष्ठिर महाराज नारद मुनींकडून ज्ञान घेतात. तर हा राजा हा असा असला पाहिजे, कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपण कसं कार्य करू शकतो हे ते समजून घेतात. आता आपण काय करू शकतो? आपल्याला जर का कृष्णांना संतुष्ट करायचं असेल, तर आपण कुठल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकतो, ते आता आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया. एक मिनिट हा, जरा स्लाइड लोड होऊ देत. इंटरनेट स्लो असल्यामुळे काहीतरी वेळ लागतोय. हा, आता इथे ना त्यागाचं चक्र किंवा यज्ञ चक्र दाखवलंय. बघा, आपण म्हटलं की प्रत्येकाने आपलं विहित कर्म केलं पाहिजे. विहित कर्म कुठली ह्याची माहिती आपल्याला कुठून मिळते? तर वेदांद्वारे मिळते. वेद कुठून आले? तर कृष्णांनी वेदांचं ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मानी ते ऋषीमुनींना दिलं.
त्यांच्याकडून ते आपल्याला मिळालं. आता उदाहरणार्थ आता एखादा शेतकरी असेल, आपण ह्या चित्रामध्ये दाखवलेला आहे, त्याचं विहित कर्म काय आहे? शेतामध्ये काम करणं. पण तो आता कसं करतोय? कृष्णांच्या आनंदासाठी करतोय. वेदांच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे शास्त्राचं ज्ञान घेऊन करतोय. म्हणजेच कृष्णांच्या आनंदासाठी करतोय, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत नाहीये. आता जेव्हा एखादा कोणी व्यक्ती कृष्णांच्या आनंदासाठी काम करतो, कार्य करतो, त्याला त्याग असं म्हणतात. आणि हा त्याग शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे विहित कर्तव्य होतं त्या व्यक्तीचं. आता मनाचा आपल्या न ऐकता शास्त्रांचं तो आहे, त्याने ऐकलेलं आहे, म्हणून ह्याला त्याग म्हटलेलं आहे. बघा, जेव्हा आपण आता कृष्णांनी वेदात सांगितल्याप्रमाणे गोष्टींचं पालन करतो, तेव्हा देवी देवता पण प्रसन्न होतात. कारण आपण कृष्णांच्या आनंदासाठी हे कार्य करत असतो. देवी देवता कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत, तर तेही प्रसन्न होऊन योग्य प्रमाणामध्ये ऊन, वारा, पाऊस आपल्याला देतात. आता अतिवृष्टी किंवा कमी पाऊस, हे दोन्ही आपल्या फायद्याचं नाहीये. योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये पाऊस गरजेचा असतो, आणि तो त्याप्रमाणे जेव्हा पडतो त्यावेळेला धरती सुपीक होते, भरपूर अन्नधान्य उगवतो. मग हे धान्य उगवल्यावरती शेतकरी काय करतो? ते अन्न शिजवतो त्यापासून, आणि प्रथम तो कृष्णांना अर्पण करतो, आणि मग प्रसाद म्हणून तो स्वतः अन्न खातो, ज्याने त्याच्या शरीराला पोषण मिळतं. आता ह्या यज्ञाच्या चक्राचा आरंभ कोण आहे? तर कृष्ण आहेत, आणि अंतही कृष्णच आहेत बघा. आणि हे चक्र पाळल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही, हे त्याचं महत्व आहे. त्यामुळे कृष्णाच्या आज्ञेनुसार जेव्हा अर्जुन आता युद्ध करणार आहे, ते त्याचं विहित कर्म होतं, आणि त्यामुळे त्या युद्धाला पण आता यज्ञाचं स्वरूप मिळणार आहे, आणि तो कर्मबंधनामध्ये अडकणार नाहीये. आता एखादा बघा श्रीमंत माणूस आहे, आणि त्याला आपल्या घरी फर्निचर बनवायचंय. त्याने एका कुशल अशा सुताराला बोलवलं, महागातलं महाग सामान आणून दिलं, साहित्य, लाकूड वगैरे इतर साहित्य आणून दिलं, आणि त्याला सांगितलं सुताराला की आता तू फर्निचर बनव. आता हा सुतार अगदी मन लावून काम करेल, दिवस रात्र कष्ट करून तो सुंदर फर्निचर बनवतो. आता यासारखा सुताराने विचार केला की मी किती कष्ट केले, दिवस रात्र वेळ न बघता मी एवढं चांगलं काम केलं, आणि हे फर्निचर बनवून दिलं. आता हे सगळं तयार झालेलं फर्निचर मी माझ्या घरी घेऊन जातो, असा विचार त्याने केला, तर ते योग्य होईल का? होणार नाही. आता हा सुतार जर का फर्निचर घेऊन गेला आपल्या घरी, तर काय होईल? तो श्रीमंत माणूस कदाचित पोलिसांना कळवेल. म्हणजे आता हा सुतार कर्मबंधनात अडकला बघा, त्याला शिक्षा मिळाली. कारण तो सुतार काय समजू लागला होता की हे सगळं माझं आहे. त्या सुताराने काय समजायला पाहिजे की हे जे लाकूड आहे किंवा हे जे साहित्य आहे, हे मला ह्या मालकाने आणून दिलेलं आहे. माझं काम काय आहे की ह्याचं जे काही साहित्य आहे त्यापासून मला ते फर्निचर त्याचं बनवायचंय, आणि ते त्या मालकाच्या हाती सुपूर्त करायचंय. ज्याने मला हे काम दिलंय त्याचा त्याचं ते काम तयार करून त्याच्या हाती सुपूर्त करायचंय, आणि मग मला माझ्या कामाचा मोबदला पण मिळेल, त्याचं कौतुक पण होईल, आणि त्याची स्तुती पण होईल. आपल्याला अशा प्रकारे काम करायचंय बघा. हे समजून की आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा मालक कोण आहे? तर कृष्ण आहेत. आपली शरीर आहे, आपली इंद्रिय आहे, बुद्धी आहे, सर्व काही कृष्णांपासून आपल्याला मिळाली आहे. आणि त्याचा वापर आपण कृष्णांच्या सेवेमध्ये केला तर आपण कर्मबंधनात अडकत नाही. जर का आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी केला तर आपण कर्मबंधनात अडकतो. आता इथे ना ह्या स्लाइड मध्ये बघा, आपल्याला सांगितलेलं आहे, अन्नाचं महत्व सांगितलेलं आहे. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृती लब्धे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष. आता आधीच्या स्लाइड मध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती प्रथम सांगते. 5 प्रकारचे यज्ञ असतात, जे आपण यज्ञाचं चक्र बघितलं त्या संबंधीचं पहिलं सांगते. आता ऋषी यज्ञ असतो. ऋषी यज्ञ म्हणजे काय? जे आपले ऋषी आहेत सगळे, म्हणजे त्यांनी आपल्यासाठी उपनिषद लिहून ठेवली, शास्त्र लिहून ठेवली, आपल्याला सगळ्याचे संदर्भ सांगितले, त्यांच्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी यज्ञ करतो, कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्यासाठी. नंतर पितृयज्ञ केला जातो. पितृयज्ञ म्हणजे काय? आपण पितरांच्या प्रती आपली कृतज्ञता असावी. आता पितृ पंधरवड्यात आपण त्यांच्यासाठी कार्य करतो, पण एरवीही त्यांचा आदर करावा, त्यांच्याविषयी चांगलं बोलावं नेहमी. मग ब्रह्मयज्ञ किंवा देवयज्ञ केला जातो. आता देवी देवतांमुळे आपण पृथ्वीवरती जगू शकतो बघा. सूर्यदेव, वरुण देव, अग्निदेव, असे अनेक देवी देवता आपल्याला सगळ्या गोष्टी गरजेच्या ज्या असतात त्या देत असतात. आता आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागतं रात्रीच्या अंधारात जेव्हा आपण लाईटचा वापर करतो त्यावेळेला. पण आपण सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्मा देतो,
हा, वरुण देव आपल्याला पाऊस देतात, तर या सर्व देवदेवता यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मग भूतयज्ञ केला जातो. भूतयज्ञ म्हणजे काय? पशु पक्षी विविध रूपामध्ये आपल्याला मदत करत असतात. गाय आपल्याला दूध देते, बैल शेत नांगरतो, त्याच्यानंतर कुत्रा घराचं रक्षण करतो, आता पक्षी आहेत, मधमाशी आहेत, असे अनेक जीव या ना त्या प्रकारे आपल्याला मदत करत असतात. तर आपल्यालाही त्यांच्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्याच्यानंतर नरयज्ञ केला जातो. नरयज्ञ म्हणजे काय? विविध माणसं आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात अनेक रीतीने मदत करत असतात. डॉक्टर आपल्याला आजारातून बरे करतात, आपलं घर बनवते ते गवंडी असतात, कामगार असतात, ते मेहनत करून आपलं घर बनवतात, सुतार आपल्यासाठी टेबल खुर्च्या वगैरे अशा अनेक माणसं असतात जे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात ते मदत करतात. या सर्वांच्या बद्दल पण आपल्याला कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणजे पैसे देऊन टाकले आणि काम झालं असं होत नाही, तर आपल्याला त्यांना गरज पडेल तेव्हा मदतही करायला पाहिजे. आता बघा, हे सगळं आपण रोजच्या जीवनात आपल्याला करणं कधी शक्य होत नाही. काही गोष्टी आपण करतो, पण काही गोष्टी आपल्या करायच्या राहून जातात. मग आपण जेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी काम करतो किंवा कर्म करतो, तर तेव्हा सगळे देवी देवता प्रसन्न होतातच आणि आपल्या सर्वांना पृथ्वीवर काही कमी पडू देत नाहीत. तर इथे कृष्ण काय सांगतायत? अन्न खाण्यापूर्वी तुम्ही प्रथम अन्न मला अर्पण करा. म्हणजे अन्नामध्ये काही दोष असतील तर तेही कृष्ण दूर करतात. कृष्णाला अर्पण अन्न कृष्णांना अर्पण केल्याने अन्नामध्ये जे दोष असतात ते निघून गेले की अन्न कसं होतं? शुद्ध होतं. आणि असा शुद्ध आहार जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या मेंदूतल्या पेशी व्यवस्थित काम करतात, आपली स्मृती, आपली विचारशक्ती अधिक चांगली राहते आणि अशी व्यक्ती बघा मोक्षाबद्दल, भक्तीबद्दल विचार करू शकते. आता विचार शुद्ध होण्यासाठी आहार शुद्ध असला पाहिजे आपला. कारण जसा आपण आहार घेणार तसंच आपलं मन बनणार आणि जसं मन असेल तसे आपले विचार असणार. तर हे एक चक्रच आहे. त्यामुळे आपण प्रथम अन्न कृष्णांना अर्पण करून खायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे. हा, आता इथे पुढच्या स्लाइड मध्ये बघा, सांगितलेलं आहे की आपण इथे एक मिनिट ती स्लाइड लोड होऊ देत. हा, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे स्वतः आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. स्वतःच्या इंद्रियांच्या सुखासाठी कृष्णांना अर्पण न केलेलं अन्न खाणं म्हणजे पाप आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. इथे कुठेही मांसाहार किंवा शाकाहार असं म्हटलेलं नाहीये. कृष्णांना अर्पण न करता अन्न ग्रहण केलं तर ते आधीच बद्ध असलेल्या जीवाच्या अधिक बंधनास कारणीभूत होतं हे आपल्याला या श्लोकाने कळतं. पुढचा श्लोक बघू आपण. हा, सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतं आणि यज्ञ विहित कर्मापासून होते. आता बघा, आपण शिकलो की इथे काय यज्ञचक्र आपण आधीच्या स्लाइड मध्ये शिकलो त्याला अनुसरूनच ही स्लाइड आहे. आता इथे या चित्रामध्ये एक परिवार तुम्हाला कुटुंब दाखवलंय बघा, संकीर्तन करताना दिसत आहेत ते. आता संकीर्तन केल्याने देवी देवता प्रसन्न होणार आहेत कारण कृष्णाची भक्ती केल्याने देवी देवता पण आनंदी होतात. तर म्हणजे हा पण एक यज्ञच आहे जो आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो. आणि कलियुगामध्ये आपल्याला हरिनाम जप हा यज्ञ सांगितला गेलेला आहे. हा, इथे श्रीमद भागवतम मधला 11व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 32व्या श्लोकाचा आधार घेतलेला आहे बघा. यज्ञ संकीर्तन प्राप्यै यजंती ही सुमेधसहा. काय सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये यज्ञ हा हरिनाम जपाला यज्ञ म्हटलेला आहे. कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हरे कृष्ण महामंत्र हा दिलेला आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता चैतन्य महाप्रभूंचे आशीर्वाद घेण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र म्हणायच्या आधी आपण पंचतत्व मंत्र म्हणतो, जो मी आता मंगलाचरण मध्ये नेहमी म्हणते ना, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. आणि हा जो श्लोक आहे, यज्ञ संकीर्तन प्राप्त यजंती ही सुमेधसहा. सुमेधसहा असा शब्द आहे बघा. मेधा म्हणजे काय? तर बुद्धी. सुमेधसहा म्हणजे काय? अतिशय बुद्धिमान. तर संकीर्तन करणारे जे असतात ना ते अतिशय बुद्धिमान असतात असं व्यासदेवांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड बघू आपण. हा, हे बघा, हा पंचतत्व मंत्र इथे सांगितलाय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याच्या आधी आपण पंचतत्व मंत्र म्हणतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि मग महामंत्राला सुरुवात करतो. पुढचा बघूया. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. आता आधी आपण शिकलो बघा, सकाम कर्म आणि निष्काम कर्म म्हणजे काय. निष्काम कर्मामध्ये कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण करतो. सकाम कर्म आपण फळाच्या हेतूने केलेलं असतं. अशा कर्माचं थोडंसं फळ आपण कृष्णांना देतो, पण जास्त फळ आपण आपल्याकडे ठेवतो. तर इथे कृष्ण काय समजवतायत आपल्याला, की मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलं पाहिजे, म्हणजे आपण कर्माच्या बंधनात अडकत नाही. इथे कृष्ण काय सांगतात, की त्यांचे भक्त सर्व पापांमधून मुक्त होतात, कारण कृष्णांनी अर्पण केलेला प्रसाद जेव्हा ते भोजन म्हणून खातात. आता इतर लोक काय करतात, आपल्या इंद्रिय सुखासाठी भोजन बनवून खातात, ते निश्चित रूपाने पापच करतात. आता अर्जुनाचा प्रश्न होता बघा, कौटुंब हा 21वा श्लोक आहे ना. अर्जुनाचा प्रश्न होता ना, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, त्या प्रश्नाचं उत्तर इथे कृष्णांनी दिलेलं आहे. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. अर्जुनाने शंका व्यक्त केली होती, युद्ध न करण्याचं एक कारण दिलं होतं, की घरातील ज्येष्ठ व्यक्ती जर का आता युद्धामध्ये मृत्यू पावल्या तर मग लहान मुलांना रूढी परंपरा कोण शिकवणार, सर्वत्र अधर्म माजेल, स्त्रिया असुरक्षित होतील, वंश परंपरा नष्ट होऊन सर्वत्र अधर्म होईल. तेव्हा आता कृष्ण अर्जुनाला काय समजवतायत, की अर्जुना तू एक कुरुवंशी राजपुत्र आहेस आणि लोक तुझ्याकडे बघतायत, युद्धातून पळून गेलास तर समाजातील इतर लोकही आपले कर्तव्य न करता राहतील, त्यामुळे सर्वत्र अधर्म होईल. पण जर का तू युद्ध केलंस, कर्तव्य पालन केलंस, तर तू तुझा आदर्श सर्वांच्या समोर ठेवशील, की अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं, मग समाजातील सगळे तुझा आदर्श समोर ठेवून आपापलं कर्तव्य करतील आणि अशा प्रकारे समाजातील सर्व लोक जर का आपापली कर्तव्य पार पाडतील, तेव्हा समाजामध्ये निश्चित सुखशांती आणि आनंद नांदेल. आता हे श्रेष्ठ व्यक्ती याच्यामध्ये ज्या म्हटलेलं आहे, त्या श्रेष्ठ व्यक्तीमध्ये कोण येतं, आई वडील येतात, गुरु येतात. आता आई वडील आणि गुरु यांची जबाबदारी असते, की आपल्या आचरणाने आपल्या मुलांच्या पुढे, आपल्या शिष्यांच्या पुढे त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे. तसंच समाजामधील जे नेते आहेत त्यांनी पण आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि आपण काय विचार करायचा, आपण कोणाला आदर्श म्हणून निवडतो, रोल मॉडेल म्हणून कोणाला ठेवतो, हेही आपण विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. आता बघा, इथे कृष्ण वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाला समजावून सांगतात आणि त्याला युद्ध करण्यासाठी तयार करताय. पहिल्यांदा म्हणाले युद्ध करण्यासाठी, मी तुला युद्ध करण्यासाठी तयार करताना म्हणाले कृष्ण, की तू तसं मी सांगतो म्हणून तू युद्ध कर. नंतर म्हणाले की तुझं आचरण शुद्ध होईल. मग आता इथे म्हणतायत युद्ध कर, कारण तू कुरुवंशी राजपुत्र आहेस आणि सर्वांच्या समोर उदाहरण देऊ शकतोस. तर बघा, वेगवेगळ्या प्रकारे कृष्ण कुठेही आपला मुद्दा सोडत नाहीयेत, अर्जुनाला ते तयार करतायत त्याने कर्तव्य करावं म्हणून. भगवद्गीतेमध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये कर्तव्य न करता राहा म्हणून. प्रत्येक अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात, की कर्तव्य करण्यामध्येच त्याची भलाई आहे. आता हा काल आपण बघितला होता श्लोक, कालच्या अध्यायामध्ये पण आपण ह्याचा रेफरन्स घेतलेला होता. आता कृष्णांनी स्वतःचं उदाहरण दिलं होतं, गोवर्धनगिरीची लीला इथे आहे. आता गोवर्धनगिरी उचलून कृष्ण गोकुळवासियांचं रक्षण करतात, आपल्या भक्तांचं. आता कृष्णांनी जर का कर्तव्य आपलं केलं नसतं तर गोकुळ वाहून गेलं असतं इंद्राने जेव्हा पाऊस पडला त्यावेळेला. तर कृष्ण सगळे ग्रहलोक पण नष्ट होतील जर का कृष्णांनी केलं नाही. तर इथे आपण समजून घेऊया, तसंच आपण सर्वांनी कर्तव्य केलं पाहिजे यासाठी कृष्णांनी त्या लीला करून दाखवल्यात. आता कृष्ण तर स्वयं भगवान आहेत बघा, त्यांना कुठली कार्य करण्याची आवश्यकता नाहीये, पण तरी त्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला, नंद महाराजांच्या 9 लाख गायांना ते सांभाळ करत असत, अनेक असुरांचा त्यांनी वध केला, अशी अनेक कार्य त्यांनी केली, कारण त्यांचा आदर्श समोर त्यांनी ठेवला. तर आपण हे लक्षात ठेवूया.
नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. आता काही लोक असे असतात की जे कृष्णांना मानत नाहीत, त्यांचा कृष्णांवर विश्वास नसतो, ते भक्ती करत नाहीत. अशा लोकांना आपण अज्ञानी, मूर्ख किंवा तुमचं जीवन निरर्थक आहे असा अपमान करायचा का, की त्यांना टोचून बोलायचं का? तर इथे कृष्ण सांगतायत या श्लोकामध्ये आपल्याला की त्यांचा अपमान करायचा नाही. काही लोकांना फळाची आसक्ती असते, ते कर्म करून त्याची फळं स्वतःकडे ठेवतात. पण कृष्ण इथे आपल्याला काय समजवतायत की तुम्ही त्यांना विचलित करू नका, दुखावू नका, अलगद तऱ्हेने त्यांना माझ्याकडे आणा. इथे एका शेतकऱ्याचं उदाहरण घेतलंय बघा. तो शेतामध्ये कष्ट करतोय, धान्य उगवतोय आणि त्याचा विचार कसा आहे, मी धान्य उगवेन, खूप पैसे कमवेन, मोठं घर बांधेन, गाडी घेईन. पण ह्या विचारामध्ये कुठेही कृष्ण नाहीयेत. आता आपण त्याला जर का समजवायचं असेल आपल्याला, आपण कसं समजवू शकतो, त्याचं कौतुक करू शकतो, त्याच्या कष्टांचं कौतुक करून त्याला सांगू शकतो की थोडंसं धान्य तू मंदिरामध्ये देशील का, किंवा जेवायच्या आधी तू अन्न कृष्णांना अर्पण करशील का. चित्रामध्ये एक नारळवाला दाखवलाय बघा. तो नारळाच्या झाडावर चढून नारळ काढतोय. आता त्याला सांगून बघू शकतो आपण की इतके तू नारळ काढतोस, एखादा तू नारळ मंदिरात देशील का. अशा रीतीने प्रेमाने बोलून अलगदपणे आपण त्यांना सांगू शकतो, समजावू शकतो. म्हणजे कोण कृष्ण भावनेमध्ये जायला किती तयार आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याला समजवायचंय. हा, हे इथे लक्षात घेऊया आपण. आता पुढचा श्लोक आहे. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात. आता अर्जुनाला अजूनही पटलेलं नाहीये युद्ध करायचं. तो कृष्णांना प्रश्न विचारतोय की कुठली अशी गोष्ट आहे की ज्यामुळे मी युद्ध करू शकत नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे की जी मला कर्तव्य करण्यापासून अडवते आहे. मग आता इथे कृष्ण सांगतात की आपल्यालाही वाटतं बघा की मी करता आहे, मीच सगळं करतोय, पण हा मिथ्या अहंकार आहे असं म्हटलंय. खरं तर ही जी प्रकृती असते की नाही, तिच्या तीन गुणांनी आपल्याला बद्ध करते आणि या तीन गुणांमुळे आपल्याकडून ही सगळी कर्म करवून घेतली जातात. अधिक डिटेलमध्ये आपण 14व्या अध्यायामध्ये जसं जसं आपण आता पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला ते समजेल. इथे आपण एवढं लक्षात घेऊया की मिथ्या अहंकारामुळे व्यक्तीला काय वाटतं की मीच करता आहे आणि मीच भोगता आहे. आता ज्ञान नसल्याने व्यक्ती असं म्हणते, खरं तर भोगता कोण आहे, कृष्ण आहे. पण आपल्याला हे समजत नाही, आपण स्वतःलाच करता म्हणतो, भोगता समजतो आणि कर्मबंधनामध्ये अडकत असतो. आता जसा हा आपण आधीच्या स्लाइडमध्ये जो शेतकरी म्हटला, तर तो आता शेतकरी म्हणेल की मी सगळं हे शेत नांगरलं, बी मी पेरलं, त्याच्यानंतर मी पाणी दिलं शेताला, खत दिलं, कीटकनाशकांचा फवारा केला, आता हे समोर जे धान्य दिसतंय ते माझं आहे सगळं. आता हा शेतकरी मोहग्रस्त जीव आहे बघा. बी बियाणं कुठून आलं, ते पेरण्यास लागणारी माती कोणी दिली, पाणी, हवा, सूर्यप्रकाश कोणी दिलं, शेतात काम करण्यासाठी लागणारे शरीर, त्याची इंद्रिय, बुद्धी ही कोणी दिलं, सगळं तर कृष्णांनी दिलं. मग पिकवलेलं धान्य माझं कसं. आता शेतकरी स्वतःला कर्ता मानतोय कारण तो प्रकृतीच्या तीन गुणांनी बद्ध आहे. म्हणून आता इथे अर्जुनाने हा विचारलेला प्रश्न आहे. आता कृष्ण काय उत्तर देतात ते आपल्याला पुढे समजेल. हे बघा, अर्जुन म्हणाला, हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. आता अशी कुठली इच्छा असते की त्याला ते कळतं की पापकर्म आहे, तरीही तो असं कर्म करतो. आता बळपूर्वक जसं काही पापकर्म करायला त्याला धक्का दिला जातो त्या व्यक्तीला. आता चोर आहेत, चोरांना माहिती असतं की चोरी करणं हे पाप आहे, पण तरीही चोर आहेतच ना या जगात. त्यांना माहिती असतं शिक्षा होईल म्हणून ते अंधारामध्ये चोरी करतात, पण तरीही करतात ना. तर मग हे असं का करतात, असं कुठलं बळ असतं की ज्याने ती व्यक्ती पाप करण्यास प्रेरित होते. अनिच्छम बलात असा तो शब्द आहे त्या श्लोकामध्ये. आपण बघूया कृष्ण ह्याच्यावरती आता काय उत्तर देणार आहेत. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आपण चुकीची कर्म किंवा चुकीची कृती का करतो, याच्या मागचं कारण काय आहे, तर काम जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं ना,
आसक्ती म्हणजे इच्छा किंवा कामना, आपण ते चक्र शिकलो बघा, आसक्तीचं चक्र. एखाद्या गोष्टीबद्दल आपण विचार करू लागतो, चिंतन करू लागतो, मग आसक्ती होते, आसक्तीने काम निर्माण होतं. आता अनेक जन्म आपण या कामाने आच्छादिले आहोत. जसं इथे उदाहरण तुलना केलीये बघा, अग्निधुरामुळे आच्छादिला असतो, आरसा धुळीमुळे आच्छाद दिला जातो. तसेच आपण या कामाद्वारे आच्छादिले असतो. आणि ह्या कामाचं आच्छादन मात्र आपण हटवू शकतो, ज्याला चेतो दर्पण मार्जनम असं म्हणतात. आपल्या चेतनेवरती हे जे कामाचं आवरण आलेलं आहे ना, हे हरिनामाच्या जपाने आपण काढू शकतो आणि आपली चेतना शुद्ध करू शकतो. तर हे आपण बळेच पापकर्म करण्यास का प्रेरित होतो, याच्या मागचं कारण कृष्णाने इथं उत्तर काय दिलं, तर काम. आपण आता पुढे बघूया. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आता इथे कृष्णाने उत्तर काय दिलंय, की काम हा असा शत्रू आहे की जो आपल्या बुद्धीला पूर्णपणे आच्छादून टाकतो. काम म्हणजे कामना किंवा इच्छा म्हणा. त्यामुळे कृष्णांची आपल्याला आठवण होत नाही, आपण कृष्णांपासून खूप दूर जातो, इंद्रिय तृप्ती करत असतो आपण आपली. आणि या कामाचा प्रभाव असेल तर ती व्यक्ती फक्त असंख्य न संपणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावत असते. आता इथे तुलना केलेली आहे, वारेने वेष्टिलेल्या गर्भाची तुलना वृक्षाशी केली. आता वृक्ष म्हणजे वारेने वेष्टिलेला गर्भ म्हणजे गर्भामध्ये जेव्हा मूल कोंडलेलं असतं त्याला हालचाल पण करता येत नाही, म्हणजे असहाय्य अवस्थेमध्ये असतं. तसंच वृक्षाच्या जन्मात इतका अंधकार असतो की कृष्ण प्राप्ती होऊच शकत नाही. आता आरशावरती बसलेली धूळ याच्या म्हणजे बसलेली असेल तर आपल्याला प्रतिबिंब दिसणार नाही बघा, आपल्याला कापडाने साफ करावी लागेल, कदाचित साबणाच्या पाण्याने ती साफ करावी लागेल, तेव्हा स्वच्छ प्रतिबिंब दिसू लागतं. तर धुळीने आच्छादलेल्या आरशाची तुलना पशुजीवनाशी केलेली आहे. पशुजीवनामध्ये पण कृष्णाची प्राप्ती होऊ शकत नाही, पण वृक्षाच्या चेतनेपेक्षा मात्र प्राण्यांची चेतना पशूंची तुलना थोडी अधिक प्रगत आहे. आणि तिसरी म्हणजे मनुष्य जीवनाची तुलना इथे धुराने झाकलेल्या अग्नीशी केली आहे. बघा, धूर आहे अग्नीवरती, आपण जरा हवा घातली, पंखाने थोडीशी धूर बाजूला केला तर तो अग्नी परत प्रज्वलित होतो. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये आपल्याला कृष्ण प्राप्ती करून घेण्याची संधी असते. म्हणजे थोडेसे प्रयत्न जरी आपण कृष्ण भावनेमध्ये केले तर पुनर्जागृती होऊ शकते कृष्ण भावनेची. हे त्याचं महत्व आहे. म्हणून हे भरतर्षभ, अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. आता इथे कृष्ण सांगतायत की सुरुवातीलाच काम किंवा या अनियंत्रित इच्छांचं दमन केलं पाहिजे, कारण अनियंत्रित इच्छाच आपल्याकडून पाप कर्म घडवून आणतात. आता कृष्ण अर्जुनाला समजवतायत तिथे की काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि तू त्याचा प्रारंभीच वध कर. या कामाला दुर्जयी शत्रू असं म्हटलेलं आहे. दुर्जयी म्हणजे काय, ज्याच्यावरती विजय प्राप्त करणं फार कठीण आहे. आणि असा शत्रू कृष्ण सांगतायत की आपण जर कृष्ण भक्तीमध्ये आपल्याला जोडून घेतलं, कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आपण संलग्न राहिलो, तर मात्र आपण ह्या कामावरती नियंत्रण करू शकतो. आता इथे कृष्णांनी जे सांगितलेलं आहे, प्रारंभीच ह्याला आवर घाल. प्रारंभीच म्हणजे काय, तर आपण काल जे आसक्तीचे चक्र शिकलो दुसऱ्या अध्यायामध्ये, की जेव्हा चिंतन आपण करू लागतो विषय उपभोगांच्या वस्तूंचं, तिथून ती सगळी घसरगुंडी होते. हा, तर प्रारंभीच म्हणजे चिंतनच करायचं नाही. ज्या वेळेला मनामध्ये विचार येतो आपल्या इंद्रिय उपभोगांच्या विषयाचा, त्याच वेळेला आपल्याला कृष्ण भावना आपण दिली पाहिजे, आपल्याला कृष्णांचं स्मरण केलं पाहिजे आणि आपलं लक्ष तिथून काढून कृष्णांवरती केंद्रित केलं पाहिजे. आता श्रीमद भागवतम मध्ये 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज म्हणालेले आहेत की हा मनुष्याचा जन्म ना अतिशय दुर्लभ आहे. आपल्याला माहितीये की 84 लक्ष प्रजाती पार करून आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि केवळ ह्या मनुष्य जन्मामध्येच आपण कृष्ण प्राप्ती करण्याची किंवा कृष्णाबद्दलचं ज्ञान घेण्याची आपल्याला संधी आहे. तर जीवनाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी लहानपणापासूनच भक्ती सेवेमध्ये जो स्वतःला जोडून घेतो तो बुद्धिमान म्हणायला पाहिजे, कारण आपल्याकडे एकदा जर का आपलं पतन झालं तर मग आपण कृष्णाच्या विस्मरणात राहतो आणि कृष्णापासून खूप दूर जातो आपण. मग परत आपल्याला ते पूर्ण चक्र पार करून मनुष्य जन्म माहिती नाही कधी मिळणार, तर म्हणून आपल्याला हा जन्म वाया घालू द्यायचा नाहीये, जाऊ द्यायचा नाहीये. चालेल, आता पुढचा बघूया आपण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे
आणि मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे. आता इथे जड प्रकृती म्हणजे आजूबाजूला दिसणारी जी प्रकृती आहे त्याचा आता कसा संदर्भ आपण घेऊया हे पुढच्या चार्ट वरून आपल्याला समजवलंय बघा. एक मिनिट हा, स्लाइड लोड होऊ देत. हा, आता ह्या चित्रामध्ये तुम्ही शेवटचा स्तर बघा. शेवटचा स्तर म्हणजे शारीरिक स्तर आहे. आता शारीरिक स्तरावरची जी माणसं असतात, ती माणसं व्यसन करायला त्यांना आवडतं. असं दारू पिणारे असतील, सिगरेट ओढणारे असतील आणि ते त्या व्यक्ती तेच करत राहतो आणि त्याला काय वाटतं की मी खूप चांगलं जीवन जगतोय हे करून. आता तो तमोगुणामध्ये असतो, त्याला काळ वेळ महत्वाची नसते, त्याची इच्छा झाली की तो ते करतो. असा मनुष्य दिवस असेल, रात्र असेल, सकाळ असेल, दुपार असेल, केव्हाही तो दारू पिताना दिसतो. तो मानतो मी हे शरीर आहे आणि माझ्या इंद्रियांना संतुष्ट करणे, इंद्रियांचा उपभोग घेणे हेच माझं काम आहे. याच्यातच तो सर्वस्व मानत असतो. मग हा शारीरिक स्तर झाला. त्याच्या वरचा स्तर आता हा इंद्रियांचा स्तर. इंद्रिय स्तरावरचा मनुष्य काय करतो? त्यालाही दारू प्यायला आवडते, सिगरेट ओढायला आवडते, पण त्याला हे समजतं की दारू आणि सिगरेट ओढायला पैसे पण लागतात. मग तो नोकरी कमावतो, त्यासाठी तो आता सोमवार ते शुक्रवार काम करेल आणि विकेंडला तो ह्या सगळ्या गोष्टी करेल. म्हणजे नोकरी टिकवून तर हे सगळं करत असतो. मग त्याच्या वरचा स्तर आहे मानसिक स्तर. आता मानसिक स्तरावरचा जो मनुष्य आहे तो विचार काय करतो? दारू पिली, सिगरेट पिऊन मला किती आनंद मिळणार आहे? जो आनंद फार काही जास्त वेळ टिकणार नाहीये. त्यापेक्षा मी पुस्तक वाचेन, चांगलं संगीत ऐकेन, ज्याने मला मिळणारा आनंद जास्त काळ टिकू शकेल. वाचनाने, संगीत ऐकल्याने आता जो आनंद मिळतो तोही अखंडित नसतो. मग तो शोध घेऊ लागतो की अखंडित आनंद कशामध्ये आहे. मग करता करता तो पुढच्या स्तराला पोहोचतो, ज्याला बौद्धिक स्तर म्हटलेलं आहे. या बौद्धिक स्तरावरची लोक कशी असतात? आध्यात्मिक ग्रंथ वाचतात, ज्ञान घेतात, जिथे त्यांना समजतं की अखंडित आनंदाचा जो उगम आहे ना तो आपला आत्मा आहे आणि आत्म्याशी कसं जोडून घ्यायचं याच्यासाठी त्याला गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो हे समजतं. आता ज्या वेळेला त्याला गुरुची प्राप्ती होते, गुरूंचं मार्गदर्शन मिळतं योग्य, तो या मार्गावरती चालू राहतो, प्रगती करू शकतो आणि मग त्याला आत्मसाक्षात्कार पण होऊ शकतो. याला आध्यात्मिक स्तर असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक स्तर म्हणजे काय? आनंदाचा अखंडित प्रवाह असतो, कारण त्या व्यक्तीने आता कृष्णांबरोबर आपल्याला जोडून घेतलेलं असतं. आता या पुढच्या चित्रामध्ये ना आपल्याला शरीराचा रथ दाखवलेला आहे. आता समजून घेऊया की या शरीराच्या रथाची तुलना बघा, 5 घोडे आहेत. 5 घोड्यांची तुलना इंद्रियांशी केलेली आहे आपल्या. की आता डोळ्याने आपण सौंदर्य बघतो, नाकाने आपण सुगंध घेतो किंवा कानाने आपण मधुर ध्वनी ऐकतो, त्वचेने मुलायम स्पर्श समजून घेऊ शकतो, जिभेने आपण विविध स्वाद घेतो. हे सगळे इंद्रियांचे विषय झाले. आता ही 5ही इंद्रिय समजून घ्या, त्यांच्या त्यांच्या विषयाकडे ओढली जातात. जसे हे 5ही घोडे वेगळ्या वेगळ्या दिशेने ओढले गेले तर हा रथ कसा उधळून जाईल? हा, तर लक्षात घेऊया, घोड्यांचा लगाम कोणाच्या हातामध्ये आहे? मनाने पकडलेला आहे. आणि मनावरती नियंत्रण कोण करतंय? तर रथाचा चालक म्हणजे बुद्धी करतीये. आता रथाचा प्रवासी जो सगळ्यात मागे बसलेला आहे बघा, तो आत्मा आहे. आता या चित्रामध्ये बघून तो आत्मा तुम्हाला समजेल की तो किती भांबावून गेलेला आहे, कारण ही इंद्रिय रथ ओढून कुठे नेतायत हेच त्याला समजत नाहीये. इंद्रिय आपापल्या विषयांकडे जर का रथ ओढून घेऊन झाली तर तो रथ कुठच्या कुठे नेऊन पोचवतील ती. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये एखादा व्यक्ती जोडलेला नसेल तर त्या रथाचं, शरीराच्या रथाचं हे चित्र दाखवलंय. आता आत्मा हा कुठून आलेला आहे? कृष्णांपासून आलेला आहे. त्याला ओढ कुठे आहे? कृष्णांकडे जायची आहे, कृष्णधामामध्ये जायची आहे. पण इथे कसं चित्र आहे? इंद्रिय ठरवतायत त्यांना कुठे जायचंय, इंद्रियांची ओढ त्यांच्या विषयाकडे. मनाचा लगाम ते मानतच नाहीयेत. मनावर नियंत्रण करणारी बुद्धी पण दुर्बळ आहे, जी मनावरती आता नियंत्रण ठेवायला असमर्थ आहे. आता इंद्रियांना इच्छा झाली, म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा झाली त्यांना, की ते करण्याच्याच मागे पळतात. आणि जर का बुद्धी मात्र सबळ असेल तर ती मनावर ताबा ठेवते, ते मन आता इंद्रियांवरती नियंत्रण करू शकतं. आणि अशा प्रकारे आपण आपला रथ योग्य दिशेने कृष्णधामा म्हणजे योग्य प्रकारे कृष्णधामाकडे घेऊन जाऊ शकतो. उदाहरण घेऊया नेहमीचं आपल्या जीवनातलं, सिग्नलचं उदाहरण आहे. आपण सिग्नलला थांबलो आणि आपल्याला खूप घाई आहे. आता आपण सिग्नल तोडून जाणार का? आता बघा, 2 शक्यता असतात. सिग्नल तोडून गेलो तर आपण सिग्नल तोडला, ट्रॅफिक पोलीस असेल जो आपल्याला थांबवेल आणि मग आपल्याला वेळ तिथे वाया जाईल, फाईन पण, आपल्याला दंड पण भरावा लागेल. म्हणजे घाई जरी असली तरी आपला वेळ तिथे जाईलच.
दुसरी शक्यता असते अपघाताची, जर का आपण सिग्नल तोडला तर. तर इथे बुद्धी कशी मनाला नियंत्रण करते बघा, कितीही घाई असला तरी सिग्नल तोडायचा नाही. आणि मग आपण आपलं मन इंद्रियांवरती ताबा ठेवतो, त्यामुळे आपण गाडी पुढे जाऊ देत नाही, सिग्नल संपण्याची वाट बघतो. तर ज्ञानाने बुद्धी सबळ होते, म्हणजे सिग्नल तोडला आता काय होऊ शकतं हे आपल्याला माहितीये. तर आपली सर्वांची इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांकडे ओढली जातात, इंद्रियांचा गुणधर्मच तो आहे. पण बुद्धी जर का आपण सबळ केली ना ज्ञानाने, कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतली बुद्धी, तर मनाद्वारे इंद्रियांचं नियंत्रण करू शकते बुद्धी. आणि अशा सबळ बुद्धीच्या रथात बसलेला आत्मा अतिशय कार्यशील असतो. असा रथ आत्म्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, आणि मनाद्वारे इंद्रिय आणि बुद्धीद्वारे मन हे असं नियंत्रणात असल्याने आत्मा आता अजिबात घाबरलेला नसतो, आणि अशी व्यक्ती आत्मविश्वासाने कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करू शकते. आता इथे आपला अध्यायाचा संपलेला आहे. काय बरं बघितलं आपण या अध्यायामध्ये? तर कर्मयोग शिकलो. त्याग त्याग की कर्म, कर्मसन्यास की कर्मयोग, ह्याच्यामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलं की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग निष्काम कर्मयोग की ज्ञानयोग, त्यावरती कृष्णाने सांगितलं निष्काम कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग कर्मकांडापासून कृष्ण अर्जुनाला कर्मयोगापर्यंत घेऊन गेले. त्याला सांगितलं माझ्यासाठी कर्म कर, माझ्या आनंदासाठी कर्म कर, ज्याने तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. मग कौटुंबिक परंपरा नष्ट होतील यावरती, या अर्जुनाच्या प्रश्नावरती कृष्णाने ज्ञान दिलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाही, जर का तू कर्तव्य पालन केलंस आपलं, तर इतरांच्या समोर तुझा आदर्श राहील. आणि समाजातील सर्व अशा प्रकारे जेव्हा आपली कर्म करू लागतील, विहित कर्म करू लागतील, तेव्हा सर्वत्र सुख शांती आणि आनंद असेल. आणि लीडरचं म्हणजे नेत्याचं अनुसरण केलं जातं सामान्य जनतेद्वारे, त्यामुळे तू आपलं उदाहरण घालून दे. आणि मग कृष्ण ज्ञान देतात की सर्वात मोठा आपला शत्रू कोण आहे, तर काम. आणि या शत्रूचा जर का आपल्याला संहार करायचा असेल, हा शत्रू कुठे राहतो हे आपल्याला माहिती हवं. तो काम कुठे राहतो, इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये राहतो. तर जेव्हा आपण बुद्धी आपली सबळ करतो, त्याद्वारे मनाला आणि इंद्रियांना ती संयमित करू शकते. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर घेते मी. हरे कृष्ण. काही तुमच्यापैकी कोणाला प्रश्न आहेत का? हरे कृष्ण.